आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वत्र त्यांचा निषेध केला जातोय। आव्हाडांकडून अनेकदा इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे। अरुण सावंत यांनी आव्हाडांवर ही टीका केली। रात्री ट्विट करतात, सकाळी डिलीट करतात असं म्हणत नरेश मस्के यांनी सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला। निंदनीय निषेधार्ह असं वक्तव्य केलं। ते असं म्हणतात की प्रभू रामचंद्र हे वनवासात असताना मांस भक्षण करायचे, कारण तिथे शाकाहार कुठून मिळणार। आणि या प्रकारची अनेक हिंदू धर्माच्या विरोधातली वक्तव्य त्यांनी याच्या अगोदर सुद्धा केलेली आहे। इतिहासाचं विकृतीकरण करायचं काम या माणसाने अनेकदा केलेलं आहे। अशा या विकृत माणसाला मला एकच सांगायचंय की आपली जीभ जी आहे ही सतत घसरत का असते। जितेंद्र आव्हाड यापूर्वी आपणास माहीत आहे, रात्रीच्या वेळी ट्विट करतात, डिलीट करतात, सकाळी डिलीट करतात। त्यावेळी त्यांची अवस्था काय असते मी सांगण्यापेक्षा त्यांच्याबरोबर काम करणारे इतके वर्ष त्यांचे खासम खास माजी खासदार आनंद परांजपे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। मला वाटतं तीच त्यांची अवस्था हल्ली सकाळची पण असते का।